राहिलेत आणि विनीत अंबिरे जर पाहिलं गेलं तर रनर पाहिला होता. ती तिन्ही खेळाडू आज येणाऱ्या क्षणात विनीत जर पाहिले तर एस्टनच्या मागे पहिला गोलंदाज सज्ज झालाय. येस बॉल बॉल मॅच बॉल आहे का? हा मॅच बॉल द्यायचा सर, तो मागे बाहेर टाकला वाटते. हा मयूर मर्दे जर पाहिलं गेलं तर हेमंतजी मर्दे यांचे सुपुत्र आहेत आणि जय धवणेला पहिल्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केल्या गेल्या. करण अंबिरला थांबवले गेले. करण अंबिरे स्ट्रायकर गोलंदाज म्हणून त्याची ख्याती राहिली आहे, परंतु आज पाहू शकाल जय धवणेवर विश्वास दाखवलाय. दोन्ही पंच नक्कीच चर्चा करते. जर पाहिलं गेलं तर आमिर आणि एका बाजूला तर पाहिलं गेलं तर अभि तांडेल जर पाहिलं गेलं तर तो पहिल्या षटकामध्ये जय धवणेला इंट्रोड्यूस केला गेला. स्ट्राईकवर स्वप्नील पाहू शकाल चेंडू उंच गेलाय. डीप मध्ये खेळाडू मागे जातोय. पाहू शकाल टिपला झेल, अप्रतिम झेल आणि स्वप्नील यांचा संपला खेळ. पहिल्या चेंडूवर पहिल्या गडी बाद दीपराज. नक्कीच ओपन करता आला नाही. बॅट बंद झाली. बाहेरचा कड नक्कीच लगावली. मागे जाऊन शॉर्ट पॉइंटला झेल टिपला गेला आणि पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद झाला. पहिल्या चेंडूवर ड्रीम स्टार म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवर झेल बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय. मोहित तांडेल बॅटिंगसाठी आलेत. चांगली सुरुवात जय धवणे. कालच्या रात्रीमध्ये मेगा फायनल मॅन ऑफ द मॅच तलाठी डहाणू तालुका बिग बॅश लीग मध्ये चॅम्पियन झालं होतं आणि मोहित तांडेल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज झाले. तिसऱ्या क्रमांकावर काय सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद झाला. हलक्या बॅटी पुश केल्या गेल्या. डीपमध्ये खेळाडू आहे. चेंडूवर आला. चेंडूला फील्ड करतो. चांगला क्षेत्रक्षण म्हणावं करणच्या माध्यमातून चांगलं क्षेत्रक्षण केलं गेलं. एकेरीतपणे श्रीगणेश झाले असं म्हणावं लागेल. श्री चिंचोबा आलेबाडी या संघाचं. भागेश ठाकूर डाकुरा फलंदाज पाहिल्याकडे अष्टपैलू खेळाडू आहे. स्ट्राईक एंडवर कार्ड घेतोय. पाहू शकाल मधली एसटीवर त्यांनी कार्ड घेतलं गेलं. पंच जर पाहिलं गेलं बॉलिंग एंड पंच आहेत मिस्टर आमिर. यानंतर आपण पहिला सामना पाहणार आहोत दुसऱ्या फेरीमधला. उर्वी 11 अचीवर दांडी विपक्ष जर पाहिलं गेलं तर हलक्या बॅटी फक्त पुश केले गेले. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल आणि एकेरी धावाने धापळक पुढे सरसावले गेले. धावसंख्या पोहोचेल धापळकावर 2 धावा. बोबा 11 नवापूर विपक्ष उर्वी 11 अचीवर दांडी. दोन्ही संघाचे इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी आपण सज्ज राहायचं. यावेळी पाहू शकाल छपल झाले. पाहू शकाल स्क्वॉलला खेळाडू त्याच्या डोक्यावर चेंडूला पाठवून दिलाय. डिप स्क्वॉलला चेंडू निघून जाईल. सीमारेषा पार. युवा सेना आलाय चौकार. 4 धावा. जय धवणेच्या विपक्षामध्ये फटका सुरेख खेळला गेला. चेंडू थोडासा मध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू टपाडला थोडासा मध्ये येत होता, परंतु ओळखला गेला बॅटर स्वप्नीलच्या माध्यमातून मोहित तांडेलच्या माध्यमातून चौकार आलाय. धावसंख्या जवळपास फटकावर तब्बल 6 अंकावर 2 चेंडू 5 वर बॅटिंग करतोय. जय धवणेच्या विपक्षामध्ये चौकार नक्कीच ठोकला गेला. भागेश ठाकूर 1 चेंडू 1 वर बॅटिंग करतो. स्वप्नील नक्कीच बाद झाला 0 यावेळी सरळ बॅटने मयूर आहे. चेंडूला अडवून नक्कीच गेले. 30 सेकंडच्या आतमध्ये एवढा वेगाने फटका खेळला होता, तेवढाच वेगवान क्षेत्रक्षण म्हणावं लागेल मयूर मर्दे यांच्या माध्यमातून झालाय. एकेरी धावाने दफक पुढे सरसावते. धावसंख्या पोहोचेल दफळकावर 7 धावा. 7 लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटक मार्गस्थ. अप्रतिम सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही संघाकडून झाली आहे.
धाकटी नाणू या संघाने नाणेफेकीचं कॉल जिंकलं त्यानंतर स्वीकार केलं क्षेत्ररक्षण. त्यावेळेस क्रॉस बॅट एक बैठक खेळला फटका सुरेख आहे आणि चेंडू सरळ सीमारेच्या पार आला शिवसेना षटकार 7 धावा. अप्रतिम फटका मानावा बागेच्या माध्यमातून खेचला गेला. ऑफच्या बाहेरचा चेंडू होता मागील पाय वाकवलं गेलं त्यानंतर ऑफच्या बाहेरचा चेंडू ऑन साइडला खेचून मारलाय. तिकडे प्रेक्षक होते मला वाटतं झेल टिपण्याचा प्रयत्न केला. सराव करतात मला असं वाटतं कारण की 1 तारखेला आपण पाहणार पालघर गटामधली इकडे स्पर्धा होईल. त्याच गटामधले एखादा खेळाडू असेल तर सराव करतोय. उद्या नक्कीच मुस्लिम ग्रामीण आपण संघ पाहणार आहोत. परवा दिवशी एक गाव एक फॉर्मेट आणि जर पाहिलं गेलं तर या स्पर्धेवर 4थ्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत पालघर गटामधील संघ असतील. प्रत्येक दिवशी आपण एक संघ क्वालिफाय करतो आणि अंतिम दिवसामध्ये प्रत्येक संघामध्ये 2 ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवर पाहू शकाल करण अंभेरे. बघा प्रीतम बारी करण अंभेरे स्ट्रायकर गोलंदाज राहिलेत परंतु आज प्रीतम बारी नाही कारण की भाईंदरमध्ये एक मोठी स्पर्धा चालू तिकडे महाराष्ट्र झोनसाठी तो खेळतो. क्वालिफाय सुद्धा झालाय सुपर 4 मध्ये आजच्या दिवसामध्ये म्हणून इकडे उपस्थिती पाहायला भेटली नाहीये. फुलटॉस बॉल होता क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न परंतु चेंडू जेव्हा बॅटला कनेक्ट झाला तेव्हा बॅटरची नजरा चेंडूवर नव्हत्या त्या अनुषंगाने चेंडू निर्धाव आला. बघ करण अंभेरे याची आम्ही जेव्हा बॅट घेतलेली सुरुवातीमध्ये त्याने सांगितलं होतं पहिल्यांदा मी जेव्हा ग्रामीण क्रिकेट खेळण्यासाठी बाहेर निघालो पहिल्यांदा व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना पहिला चेंडू जेव्हा मी टाकला उस्मान पड्याच्या विपक्षामध्ये उस्मानची दांडी उडवली होती आणि ड्रीम स्टार टेनिस क्रिकेट जगतामध्ये झाले तोच गोलंदाज करण अंभेरे गोलंदाजी मागवत सज्ज आहे. 13 धावा 1 गडी बाद. श्री चिंचोबा आलेवडी संघाची स्थिती फुलटॉस बॉल अवलंब कार्पेट खेळला गेलाय. डाऊन द ग्राउंड जाईल चेंडू निघून सरळ सीमारेच्या पार युवा सेना चौकार 4 धावा. चांगला फटका नक्कीच खोडला गेला. फुलटॉस बॉलवर सरळ बॅटने खेळला. बघा यावेळेस प्रॉपर क्रिकेटिंग शॉट म्हणावा लागेल. नक्कीच क्रिकेटमध्ये पाहिलं तर गोलांच्या समोर खेळणं हा सेफ झोन असं पाहू शकाल. त्या सेफ झोन मध्ये चौकार ठोकला आणि पाहू शकाल 2 चौकारच्या मदतीने मोहित तांडेल 10 वर पोहोचला. 2 चेंडू 7 वर बॅटिंग करतोय भागेश. त्यावेळेस फटकाचा सुरेख खेळलाय पाहू शकाल उंच गेलाय. जय चेंडू खाली आलाय आणि जय चुकी करणार नाहीये. पाहू शकाल मोहितला यावेळेस मैदानाच्या बाहेर जावं लागेल. चौकारनंतर चांगला कमबॅक म्हणावं लागेल कारण अंबेरीच्या माध्यमातून राहिला. चेंडू जर पाहिलं गेलं तर थोडासा मागे टाकला गेला. मोठा फटकाचा प्रयत्न केला होता परंतु बॅट आणि चेंडूचा चांगला संपर्क झाला नाही. त्या अनुषंगाने चेंडूनी आकाशामध्ये भरारी घेतली परंतु 30 सेकंडच्या आतमध्ये चेंडू राहिला. जय दवणे चेंडू खाली आला आणि पाहू शकाल अप्रतिम झेल टिपला गेला. एकविरा स्पोर्ट्स धाकटी डहाणू हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पाहिलं पाहू शकाल पवनजी तरे सुयोगजी तरे यांनी पुरस्कृत केलं संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय एकविरा स्पोर्ट्स धाकटी डहाणू या नावाने. ओके नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुशल पागदारे आलेत बॅटिंगसाठी. सतरा धावा 2 गडी बाद 1.3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. चांगला कमबॅक म्हणावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या कुशल पागधरे आलेत बॅटिंगसाठी. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न वा 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 काय कॉन्फिडन्स राहिला बॅटरच्या. बॅटवर फटका सुरेख खेळला परंतु पाहू शकाल मागे जाऊन खेळून चेंडूला अडवलाय. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या. फटका चांगला परंतु एलिव्हेशन चांगला भेटला नाही. तेवढं चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दीपराज विप्रास तिकडे पोहोचलाय. ज्यांनी पहिला झेल टिपला त्यांनी पाहू शकाल काय क्षेत्ररक्षण केलं. रिप्ले मध्ये जर पाहिलं तर खूप चांगला फटका खेळला गेला होता. तेवढा चांगला क्षेत्ररक्षण राहिलं.
त्यावेळेस हलक्या बॅटी फक्त पुश केल्या सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल का पाहू शकाल तिकडे खेळाडू पोहोचताचे चेंडूला फील्ड केल्यापैकी स्ट्राईक एंडवर राहिली आहे आणि काय घडलंय आणि पाहू शकाल बॅटरनी डाईव्ह नक्कीच लगावली तिकडे कुशल पागधरेने आणि पंच नक्कीच कळवतील बॅटर सेफ आहे की अनसेफ तर पाहिलं गेलं तर अप्रतिम जर पाहिलं गेलं तर 2 धाव परिपूर्ण केल्या गेल्या धावसंख्या 2 पुढे सहसा होते धावसंख्या 21 21 पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार तिसऱ्या चेंडूवर गडी बाद चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर 2-2 धावा नक्कीच आल्या 5 चेंडूवर 8 धावा खर्च केला सांघिक धावसंख्या 21 गौरव आमच्या बरोबर आहेत खूप निवांतपणे स्कोरिंगची भूमिका पार पाडतात पाहू शकाल अमय राऊत दुहेरी भूमिका पार पाडतायत आयोजक मध्ये नक्कीच चांगले कमिटी मेंबर्स आहेत गुणलेखक भूमिका सुद्धा पार पाडतायत शेवटचा अंतिम चेंडू आहे काहीतरी चर्चा करताय तर पाहिलं गेलं तर अभि विकेट किपर बरोबर चर्चा करता मला वाटतं थोडासा अभि आहे नक्कीच बेसिक्स सांगतायत खेळाडूंसाठी पाहू शकाल शॉर्ट फॉर्मॅटला खेळाडू आहेत कर्तव्य तिकडे आहेत रिवाज खेळण्याचा प्रयत्न परंतु चतुर चालाक अशी गोलंदाजी म्हणावी लागेल लेग समोर चेंडू टाकला गेलाय निधाव आलाय 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा दाफक लागले 21 2 गडीच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करतो संघ श्री चिंचोबा आलिवाडी संघ त्यानंतर आपण दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना पाहणार आहोत उर्वी 11 अचुबर दांडी विपक्ष बोबा 11 नवापूर या 2 संघांमध्ये आज जर पाहिलं गेलं तर मातब्बर संघ आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये आलेत एका बाजूला तर पाहिलं तर आता शेवटचा सामना पाहतोय चिंचोबा आलेवाडी श्री चिंचोबा आलेवाडी विपक्ष एकविरा स्पोर्ट्स धाकटी डहाणू या 2 संघांमध्ये मुली मागून पर्यंत पाहू शकाल जय दमणे गुड मागून सज्ज झालाय बघा टायमर ऑन आहे तर पाहिलं गेलं तर 14 मिनिटाचा काळ तुमच्याकडे आहे 14 मिनिटामध्ये 3 षटकं तुम्हाला परिपूर्ण करायचे आहेत एकविरा स्पोर्ट्स धाकटी डहाणू हे संघ आपण दक्षता घ्या कारण की 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं परिपूर्ण करणं गरजेचं आहे जर 5 षटकं 25 मिनिटं परिपूर्ण झाले नाही अंतिम षटकामध्ये तुमचा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये ठेवण्यास भाग पाडावा लागेल ही आपण दक्षता घ्यायची ज्यावेळेस पाहू शकाल लॉंग स्टोरला जेवण ट्रॅव्हल झालाय आणि जर पाहिलं गेलं तर पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला आणि हा पंजा आला व्हाईट +4 फिल्डिंग करणाऱ्या संघाने DRS घेतला पंचांच्या डिझेलला नक्कीच चॅलेंज केलं गेलं डिसिजन रिव्ह्यू सिस्टम DRS घेतलं गेलं पंच नक्कीच आमच्याबरोबर जोडले गेलेत मिस्टर तलमीज पाहतील त्यानंतर डिसिजन पोहोचवला जाईल इट्स व्हाईट बॉल ऑफेन्स जास्त बाहेर चेंडू होता जर पाहिलं गेलं तर बॅटर शफल झाले परंतु ऑफेन्सच्या बाहेर हा चेंडू टाकला गेला आणि व्हाईट बॉल रिप्लेमध्ये पाहू शकाल खूप जास्त बाहेर चेंडू होता आणि हा व्हाईट बॉल नक्कीच घोषित केला म्हणजेच DRS आपण गमावलाय रिव्ह्यू लॉट्स फिल्डिंग करणाऱ्या संघाचा स्लोवर चेंडू होता कर्तव्य डाईव्ह लगावली अपील पंचाने बोट वरती केलाय आणि फलंदाज भागेश ठाकूरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल गडी क्रमांक 5 झालाय तिसरा कर्तव्य खूप चांगलं कर्तव्य पार पाडल्याचं म्हणावं लागेल हलकीशी बॅटची कड लगातली आणि भागेश मैदानाच्या बाहेर खूप चांगला झेल टिपला गेला गडी क्रमांक 5 झालाय तिसरा बॅटर आपण सुद्धा स्पीडअप करायचं बघा 60 सेकंदामध्ये तुमचा बॅटर खेळपट्टीवर येऊन स्थान घेणं गरजेचं आहे आपण फिल्डिंग करायला संघाला टायमर दिला तर बॅटिंग करायला संघाला तेवढा टायमर ऑन असणार आहे हे पण दक्षता घ्यायची 3 गडी बाद झाले धावा दाफळकर 26 आहेत गडी करा षटक क्रमांक तिसरा मार्ग असतं पहिला चेंडू वाईट त्यावर चौकार नक्कीच आला त्यानंतर विकेट बाद झाला नवीन बॅटर मैदानाच्या आत बॅटिंगसाठी आलाय शुभम तांडेल कुशल पागधरे 3 चेंडू 4 वर बॅटिंग करतोय तर एका बाजूला शुभम आला नवीन बॅटर परंतु जय धवणेचं कौतुक करावं लागेल चौकार नक्कीच येतात व्हाईट बॉल नक्कीच झाला परंतु विकेट टिपले गेले पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या 1 गडी बाद केला होता या षटकामध्ये 5 धावा आल्यात पहिल्या चेंडूमध्ये आणि 1 गडी बाद सुद्धा केला शुभम आले शुभम तांडेल यावेळेस स्ट्राईकवर असतील 26 धावा दाफळकर 3 गडी बाद आपण पाहतोय शिवसेना
पुरस्कृत युवा सेना चषक 2026 आजची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमधला आपण पहिल्या फेरीमधला चौथा सामना पाहतोय. एकविरा स्पोर्ट्स धाकटी राणू विपक्ष श्री चिंचोबा आलेवाडी या दोन संघांमध्ये. पहिला चेंडू ऑन साइडला डाऊन द ग्राउंड. गोलंदाजाच्या मस्तकाला दस्तक देणार आला शिवसेना. षटकार 6 धावा. काय फटका सजवला गेला डाऊन द ग्राउंड. ज्या वेगाने चेंडूला त्याच वेगाने मैदानाच्या बाहेर पाठवून दिला. याला आपण सांगतो चेंडूला आरसा दाखवणं. आणि आरसा दाखवलाय, चेंडूला पाठवून दिलाय. 6 धावांसाठी 32 धावा 32. अप्रतिम अप्रतिम फटका म्हणावा लागेल. सिक्सिट कंपनीची आपण चेंडू यूज करता या स्पर्धेमध्ये. आणि जर पाहिलं गेलं तर गौतम आकरे यांचे मित्र मयूर थोडी चर्चा करतायत. मास तुफान उठा देगा हा पॅटर्न राहिलाय मयूर मर्दे यांचा. हलक्या बॅटे पुश केला. खेळाडू आहे डीप मध्ये. चेंडूवर पुढे येतील. चेंडूला फील्ड करतील. फेकी वेगाने केली. नॉन स्ट्राईक एंडवर बॅटर पुढे आला तर स्ट्राईकला फेकी केली आहे. लाईट्स मुळे चेंडू मला वाटतं दिसला नाही. विकेट किपरला कर्तव्य सांगतायत. निखिल तिकडे होते. एक सिंगल धाव नक्कीच झाली. आपलं एक पुढे सहसा होते 33 अंकावर 33. तसं 3 विकेट 2.3 चेंडूचा खेळ संपला गेला. चांगली सुरुवात म्हणून बघा. प्रत्येक बॅटर येऊन मोठे फटके खेळतोय, परंतु एखादी पार्टनरशिप होणे गरजेचं आहे. एखादी पार्टनरशिप लागणे गरजेचे आहे. ऑन साइडला फटका तर खेळलाय. पाहू शकाल डीप मध्ये खेळाडू आहेत. पुढे आलाय. चेंडूला फील्ड करतोय. थोडेसा फंबल झाला. पाहू शकाल यस नो चा कॉल. परंतु एक केरी धावणे समाधान नक्कीच मानावं लागेल. आयुष तिकडे होते. नक्कीच आयुषला या संघामध्ये जेव्हा संधी भेटली तेव्हा नक्कीच त्यांनी चांगला क्रिकेट साकारला. एक अप्रतिम गोलंदाज म्हणून राहिलाय. बघा चेंडूचा खेळ संपला गेला. 4 धावा या षटकामध्ये आता परत आल्या. तब्बल 14 धावा आल्यात. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न राहिला होता, परंतु डॉट बॉल नक्कीच आलाय. पाहू शकाल कुशल पागदेरे वारंवार प्रयत्न करतायत रिव्हर्स खेळण्याचा, परंतु चेंडू निधाव आलाय. 35 धावा धावफळ कव्हर आहे. 3 गडी बाद झालेत. अजून येणारे शेवटचा चेंडू आहे. तिसरा षटक मार्ग असतो. अप्रतिम कमबॅक म्हणावं लागेल. तसं महागडे राहिलेत जय धवणे, परंतु 2 विकेट सुद्धा त्यांच्या हाती राहिले. शेवटचा चेंडू 35 वर 3 गडी बातून परंग 5 चेंडूचा खेळ संपला गेला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. यष्ट्याच्या वरतून चेंडू ट्राबल झालाय. पाहू शकाल शुभम थोडेसे नाराज आहेत. लेग स्टिकच्या वरतून चेंडू ट्राबल झाला. डॉट बॉल नक्कीच झालाय. बघित नक्कीच 3 षटकांचा खेळ संपला गेला. साडे 8 मिनिटाचा कालावधी आहे. तुम्हाला 2 षटक परिपूर्ण करायची आपण दक्षता घ्या. 3 षटक 35 धावा 3 गडी बाद. तीन षटक 35 धावा धावफलकावर नवीन गोलंदाज गोलंदाज सात झाले. म्हणजे करण वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आलाय. तर पाहिलं तर विश नेटवर्क या चॅनलच्या पर्यंत गोष्ट खूप कमी वेळामध्ये खूप जास्त प्रसिद्धी भेटली आहे. 30K जवळ नक्कीच पोहोचलाय. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर 30K होतील हे प्रयत्न आपण करायचा आहे. फुलटॉस बॉल होता. ऑन साइड पटका खेळला. मयूर तिकडे आहे. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला. चांगला क्षेत्राच्या मयूर मर्देच्या माध्यमातून पंपल नक्कीच झालेत, पण तब्बल 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. अप्रतिम क्षेत्राचे म्हणावं मयूर मर्दे यांच्या माध्यमातून झाल्या. नक्कीच पाहू शकाल. मात्र 14 सबस्क्राईब पाहिजे. 30,000 होण्यासाठी विनंती करेल प्रेक्षकांना. आपण जिकडे आहात आपले मोबाईल्स बाहेर काढायचं, लगेच आपल्या युट्यूबवर जायचं आणि युट्यूबवर टाईप करायचं विश नेटवर्क, लगेच सबस्क्राईब करायचं. आजच्या रात्रीमध्ये आपण 30,000K पूर्ण करायचे. 30,000 सबस्क्रायबर परिपूर्ण करायचे विश नेटवर्क युट्यूब वाहिनीवर. खूप कमी काळामध्ये जास्त प्रसिद्ध. याच वर्षामध्ये जर पाहिलं गेलं तर
30,000 सबस्क्राईब झालेत मात्र 6 ते 7 महिन्यामध्ये. आणि खूप कमी वेळामध्ये विश्वजी पाटील आणि त्यांची पूर्ण टीमने आपला विश्वास कायम केला टेनिस क्रिकेट जगतामध्ये. पालघर तालुक्यामध्ये नौका परंतु एक अप्रतिम चॅनल चांगलं टेलिकास्ट त्याच्या माध्यमात राहिलं. त्यामध्ये पाहू शकाल गल्फ रिटर्न सुद्धा आहेत मेंबर्स. आदरणीय सन्माननीय मनीष निजाई सर असतील मुख्य कॅमेरामॅनची भूमिका बरे पार पाडतायत. भाडोलीवरून जर पाहिलं तर मोनित कुडू असतील, मंजित कुडू असतील, चॉकलेट बॉय साहिल पाटील असतील, अप्रतिम काम ते करतायत. त्यावेळेस पाहू शकाल लेग समोर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न राहिला होता. पाहू शकाल हलकासा पाहायला चेंडू ब्रश झालाय. पाहू शकाल काय घडलाय यावेळेस लाउडेड अपील झाली परंतु बॅटर खूप वेगाने धाव घेतली आहे. लेग बायचा कॉल पंचदश होतात मिस्टर आमिर 2 धावांनी धावपळ पुढे सरसावल्या. मग ही स्पर्धा जर पाहिलं गेलं तर 5 दिवस आपण 20 नेटवर्कच्या माध्यमातून पाहणार आहोत. येणारे जर पाहिलं गेलं तर 11 ते 16 शिरगावमध्ये सुद्धा आपण मुस्लिम प्रीमियर लीग पाहणार आहोत. त्यानंतर याच मैदानामध्ये परत पाहू शकाल 19 ते 24 एक तर ट्रॉफी सुद्धा पाहणार आहोत. तर चांगल्या स्पर्धा आपण या चॅनलवर पाहणार आहोत. तर विनंती आपण त्वरित या चॅनलला सबस्क्राईब करा. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच वानगाव प्रीमियर लीग सुद्धा पाहणार आहोत. नाईट स्पर्धा होणार आहे ते सुद्धा जर पाहिलं गेलं तर 40 धावा फलकावर आहेत. 3 गडी बाद नक्कीच झालेत. आता पहिले जर पाहिलं गेलं तर येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामध्ये. अंतिम दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये आपण ऑल इंडिया ओपन भारतामधले कुठलेही आपण 2 खेळाडू आणू शकतात. या स्पर्धेमध्ये संधी आपण देतोय. प्रत्येक संघाला तो क्वालिफाय होईल. ऑफिस बाहेर चेंडू पाहू शकेल कर्तव्य आहे. चेंडू लावण्याचा प्रयत्न राहिला परंतु चेंडू निघून जाईल. खूप बाहेरचा चेंडू गजा क्षेत्ररक्षण आणि पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. वाईड चेअर मध्ये 5 धावा आल्या म्हणजे धावपळ 45 धावा वाढलाय. कारण तो वेगळा करायचा प्रयत्न होता. खूप जास्त बाहेरचा चेंडू विकेट किपर विनीतच्या हातामध्ये चेंडू लागून फडमन गलीच्या खेळाडूच्या मधून चेंडू निघून गेला 4 धावांसाठी. हिंदीमध्ये म्हण राहिली आहे याला म्हणतात गरीब मी आटा गेला. आणि यावेळेस 5 धावा नक्कीच झाल्या. जर पाहिलं गेलं तर श्री चिंचोबा आलेवाडी जे 12 आहेत मिस्टर वाणी यांच्या चेहऱ्यावर थोडी स्माइल नक्कीच आली आहे. कारण की धावा दाफळकर 25 लगावले गेल्या. पहिल्या सामन्यात 51 धावा, दुसऱ्या सामन्यात 54 धावा, मागील सामन्यात 87 धावा लागल्या होत्या. यावेळेस क्लीन बोल्ट. कारण अंबेरला आपण एवढं स्थान देऊन चालत नाहीये. तुम्ही पूर्णपणे एस्ट्या दाखवल्यात आणि हा गोलंदाज वेगवान आहे आणि परफेक्ट यॉर्कर टाकलं गेलं आणि त्या अनुषंगाने गडी बाद झाले. चौथा अप्रतिम गोलंदाजी वाईट नंतर सटीक आणि एम लावून चेंडू टाकला गेला. यष्ट्यावर चेंडू आदळला गेला आणि मध्य स्टिक उडवले गेले. 4 गडे बाद झाले. नवीन बॅटर लगेच बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. हे विनंती प्रथमेश पागदेरे पीपी बॅटिंगसाठी आलेत. 45 लॉस ऑफ 4 विकेट. 3.4 चेंडूचा खेळ संपला गेला. वेळ कमी आहे तुमच्याकडे आपण दक्षता घ्यायची. चला बॅटर स्पीडअप करत आपण सुद्धा यायचं कारण की बॅटर जर लेट आले तर कुठे ना कुठे क्षेत्र करणाऱ्या संघाला आपण पनिश करणार नाही होती आपण दक्षता घ्यायची. ते सुद्धा आपण वेळ वाचवणार कारण की एखादा वेळ असं होतं की बॅटर थोडासा वेळ घेतो आणि फिल्डिंग करणाऱ्या संघाला ते पनिश केला जात आहे. टायमर थोडासा कट केला जातोय त्यापासून सुद्धा दक्षता घ्यायची आहे. चला बोबा 11 नवापूर संघ आणि उर्वी 11 अचिवर दांडी संघाचे दोन्ही कॅप्टन टॉस साठी सज्ज राहायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये हलक्या बॅटी फक्त पुश केल्या गेल्या. पहिला धाव वेगाने घेतली. दुसरा प्रयत्न असेल का परंतु नाही. तिकडे खेळाडू अजय दवणे चेंडू फील्ड करते. एक सिंगल धावाने धावफलक पुढे सहसा 46 धावा धावफलकावर. बघा 46 धावा धावफलकावर 4 गडी बाद. जय दवणेने 2 षटकं टाकली आणि दुसरं षटक टाकतात करण अंबेरे. येणाऱ्या पुढच्या 2 षटकामध्ये नवीन 2 गोलंदाज तुम्हाला इंट्रोड्यूस करावे लागतील. मला वाटते आयुष पारी त्याचं एक षटक नक्कीच येईल कारण की नवखा गोलंदाज आणि त्यांनी मागील जर कित्येक स्पर्धा पाहिल्या त्यामध्ये त्यांनी इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. यावेळी चांगला चेंडू आहे. हलकीशी अपील नक्कीच केली आहे परंतु खराब पैकी बॅकअप साठी खेळाडू कर्तव्य राहिले होते परंतु जिकडे कुठलीच धाव तिकडे 2 धावा खर्च केल्या आणि उपहार दिला असं म्हणावं लागेल. लेग बायचा कॉल दर्शवतात 2 धावा नक्की धावफलका लगावल्या गेल्या. धावफलक 2 पोहोचेल. धावफलकावर 48 धावा 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस 12ची सरासरी गाठली आतापर्यंत असं म्हणावं लागेल. दबाव आहे. चुका होत आहेत. हा तोच संघ ज्यांनी पालघरला
रिप्रेझेंट केलं ग्रामीण बिग बॅश या स्पर्धेमध्ये. आणि बघता बघता टॉप 4 मध्ये संघ पोहोचला. प्रीतम बारी जो क्वार्टर फायनल मध्ये खेळला होता, निखिल आकरे आणि प्रीतम बारी जी खेळली तिकडून संघ टॉप 4 मध्ये पोहोचला होता. तोच संघ आज मैदानाच्या पाहतो आपण, मैदानाच्या खेळतोय. आणि पाहू शकाल गोलंदाज मागवत सज्जल गोलंदाज तिसरा गोलंदाज आहे जल्पेश बारी. जल्पेशला इंट्रोड्यूस केला जाईल. पाहू शकाल 5व्या षटकामध्ये तिसरा गोलंदाज या स्पर्धेमधला, या सामन्यामधला जर पाहिलं तर एकविरा स्पोर्ट्स धाकटी डहाणू या संघाकडून चर्चा होते मैदानाच्या आतमध्ये. बघा हा षटक टाकण्यात तुमच्याकडे 4 मिनिटं आहेत. 4 मिनिटांमध्ये हा षटक परिपूर्ण होणं गरजेचं आहे. जे आम्ही टायमर ऑन केलाय ते टायमर तुम्हाला दर्शवतोय, दक्षता पण घ्या. जल्पेश बारी स्ट्राईकवर प्रथमेश. पहिला चेंडू फुलटॉचा धाव चढला, पटका तर खेळला डीपमध्ये खेळाडू आहे, चेंडूवर आला, चेंडू फील्ड करतोय. चांगला क्षेत्ररक्षण पैकी खूप चांगली राहिली आहे. आणि एकच धाव परिपूर्ण करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. प्रथमेश धाव घेण्याच्या नादामध्ये राहिला होता, पण पाहू शकाल शुभम त्याच्या नजरा नव्हत्या, त्याची कॉलिंग नव्हती. आणि खेळपट्टीवर धावताना तुमच्या मुखामधून 3 शब्द येणं गरजेचं आहे. तुमची कॉम्बिनेशन चांगलं असणं गरजेचं आहे. ते कॉम्बिनेशन नव्हतं, कारण की तुमच्या मुखामधून 3 शब्द तर तुमच्याच मुखामधून चल असा शब्द आला नाही, थांब असा सुद्धा शब्द आला नाही. त्या अनुषंगाने फलंदाज बाद झाला. जेव्हा जेव्हा आपण खेळपट्टीवर जातो तुमच्या मुखामधून 3 शब्द येणं गरजेचं असतात. चल, थांब, नाही, हे 3 शब्द नव्हते. त्या अनुषंगाने हा गडी बाद झाला. 5वा 49 अंकावर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जतीन ठाकूर. 29,990 सबस्क्राईब आतापर्यंत पूर्ण झालेत. विनंती करेल 10 सबस्क्राईब बाकी आहेत. 30,000 होण्यासाठी विनंती करेल. युवा चषकामध्ये आपण 10 सबस्क्राईब परिपूर्ण करायचे आहेत. विनंतीशील विश नेटवर्क विश्वास पाटील यांचा चॅनल आणि विश पूर्ण करणार असं विश्वासू चॅनल म्हणावं लागेल. विश नेटवर्क पाहू शकाल क्रॉस बॅटर खेळायचा प्रयत्न राहिला होता. पाहू शकाल लॉंग लेगला चेंडू निघून जातोय आणि 2 धाव नक्कीच परिपूर्ण करायचा प्रयत्न असेल, परंतु पाहू शकाल एकच धाव 2 धाव परिपूर्ण केल्या. धावफलक 2 पुढे लेग बाय चौकार 5 दर्शवतात. धावफलक 2 पुढे ससावत 51 धावा 51. फक्त 2 सबस्क्रायबर ची गरज आहे 30,000 होण्यासाठी. आपण जास्त बॅट ठेवण्याचा प्रयत्न पंचांनी खराब चेंडू घोषित केलाय आणि 1+1 2 धावा नक्की धावफलका लगावल्या गेल्या. तब्बल 53 धावा धावफलकावर. बघा या स्पर्धेमध्ये जर 5 दिवसामध्ये 35,000 सबस्क्राईब पूर्ण झाल्या. अंतिम दिवसामध्ये प्रेक्षकांसाठी विश नेटवर्क यांच्या माध्यमातून उपहार असतील, नक्की दक्षता घ्या. विश्वासजी पाटील यांच्याकडे उपहार दिले जातील. लकी ड्रॉच्या माध्यमातून तुम्हाला आपण गिफ्ट देणार आहोत, ती दक्षता घ्यायची. 5,000 सबस्क्रायबर म्हणजे 35,000 पूर्ण झाले या स्पर्धेच्या माध्यमातून, तर लकी ड्रॉच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर देणार प्रेक्षकांसाठी. आणि लकी 5 गिफ्ट हॅम्पर आपण देणार आहोत. ऑन साइड फटका खेळला, डीपमध्ये खेळाडू चेंडूला पिटकायचा प्रयत्न चुकी झाली आहे. निखिल आकरे पॉन्ची यांच्याकडून गोची झाली आहे. चेंडू सहज सीमारेच्या पार आलाय चौकार. धावसंख्या 57. नक्कीच 30,003 सबस्क्राईब झाले. नक्की धन्यवाद असेल प्रेक्षकांनो, आपल्यास खूप खूप धन्यवाद. विश नेटवर्कच्या माध्यमातून आजचा दिवस खूप चांगला राहिला आहे आणि 30,005 सबस्क्रायबर झालेत. या स्पर्धेमध्ये 35,000 सबस्क्रायबर परिपूर्ण करायचे आहेत, हे लक्ष असणार आहे विश नेटवर्क या चॅनलचं. वेलकम हनीभाई. त्यावेळेस स्लोवर चेंडू फ्लाइटेट राहिला होता, बोटं फिरवली चेंडूवर आणि पाहता पाहता जर पाहिलं गेलं तर लेग बायचा कॉल 5 दर्शवत आहे. धावफलक 1 ने पुढे सहसावती धावसंख्या जोपर्यंत धावफलकावर तब्बल लगावले गेल्या 58 धावा. जल्पेश बारी चांगली गोलंदाजी करतो, परंतु चौकार मिस फील्डिंगच्या माध्यमातून नक्कीच झालाय. 4 चेंडूवर 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 10 धावाला माफ करा. एक लेग बायचा धाव सुद्धा असणार आहे. 58 धावा धावफलकावर. ऑन साइडला फटका खेळायचा प्रयत्न, विकेट किपर स्वतः धावतात. विनीत अंबीरे खूप वेगाने पोस्ट चेंडूला फील्ड करतात. एक धाव नक्कीच परिपूर्ण केली आहे, दुसऱ्या धावाचा प्रयत्न करणार नाहीये आणि एकेर धावाने नक्कीच समाधान मानावं लागेल. लेग बायचा कॉल 5 दर्शवत आहेत. धावफलक 1 ने पुढे सहसावती धावसंख्या जाऊन पोहोचेल 59. 59 लॉस ऑफ 5 विकेट.
4.5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा चेंडू. ओ वा, चांगला चेंडू पर्यंत पाहू शकाल. ऑफच्या बाहेर चेंडू पिचिंग झाला. पंच दर्शवतायत. लेग बायचा कॉल हवेत तांडेलच्या माध्यमातून दर्शवलं गेलं आणि टायमर बरोबर आहे सर. 33 सेकंद वेळ वाचवलाय असं म्हणावं लागेल. हा षटक मात्र 3.5 मिनिटांमध्ये परिपूर्ण केला जल्पेश बारी या गोलंदाजाने. 60 धावा फटका 12ची सरासरी गाठली. 5 षटकांचा खेळ संपलाय. चला उर्वी 11 अचिवर दांडी संघाचे संघनायक आणि विनंतीशील बोबा 11 नवापूर संघाचे संघनायक टॉस साठी सज्ज राहायचं आहे. दोन्ही कॅप्टन्स अंतिम 6 चेंडूनंतर टॉस केला जाईल. तिकडे आमच्यावर जोडले जातील मृण्मय ठाकूर टॉस बॉक्स मध्ये. शुभच अंतिम षटक. आयुष आलाय. आयुष बारी पाहिलं तर वयवर्ष 19 आहे. परंतु ग्रामीण बिग बॅश मध्ये अप्रतिम षटकाचं राहिलं होतं. जर पाहिलं गेलं तर जेव्हा ग्रामीण सामना तो खेळतोय धाकटी टाणू साडी तेव्हा डेथ ओव्हर मध्ये त्याला बोलवलं जातं. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करणं सोपं नसतं, कारण की बॅटर प्रत्येक वेळी डेथ ओव्हर मध्ये मोठे फटके खेळ सजवतात आणि त्या षटकामध्ये त्याला इंट्रोड्यूस केलं गेलं. आणि जर पाहिलं गेलं तर त्याच्याने मोठी जबाबदारी दिली गेली. अंतिम षटकामध्ये पहिला चेंडू वेगावर स्वार राहिला. पहिला चेंडू निधाव आलाय. डॉट बॉलने शिरवात झाली. अप्रतिम चेंडू म्हणावा लागेल. डॉट बॉल. 60 वर धावसंख्या स्थिरावली गेली. बघा पहिल्या सामन्यामध्ये 91, दुसऱ्या सामन्यामध्ये 54, तिसऱ्या सामन्यामध्ये 87 धावा. हा चौथा सामना आपण पाहतोय. क्रॉस बॅट खेळला. फटका उंच गेला. डीप मध्ये खेळाडू चुकी जल्पेश बारी यांच्याकडून झाली चुकी. पंच दर्शवतात इट्स 4. 4 धावा. चौकार. बघा ऑफच्या बाहेरचा चेंडू ऑन साइडला खेचून मारला गेला होता. सोपा झेल होता, परंतु पाहू शकाल चेंडू हाताला लागून निसटला गेला, कारण चेंडूचा वेग खूप जास्त राहिला होता. त्या अनुषंगाने मागे जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न राहिला, त्यावर चुकी झाली. खेळाडूच्या माध्यमातून 4 धावा नक्कीच आल्या. धावसंख्या 64. 64 धावा. वाडियावरकर वेगवान चेंडू अंडर फेकी गेली. नॉन स्ट्राइक एंडवर काय घडलाय? चुकी. जिकडे धावा नाहीये तिकडे धावा खर्च करतायत एकविरा स्पोर्ट धाकटी डाणू संघ. त्यावेळेस काय घडेल? चुकी झाली आहे असं म्हणावं लागेल. जतीनच्या माध्यमातून फलंदाज कोण बाद होईल याच्यावर चर्चा असणार आहे. मला वाटतं जतीन बाद होईल आणि यावेळेस पाहू शकाल त्या प्रकारे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, गोलंदाज चुकला. त्यानंतर तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये जेव्हा फेकी आली तिकडे खेळाडू पोहोचले, वेगाने फेकी केली आणि पाहू शकाल जतीनचं लक्ष नव्हतं आणि स्ट्राईक एंडवर फेकी केली आणि जतीनला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. का षटक क्रमांक 22चा कॉल पंचांनी दर्शवला. नक्कीच 22च्या रूपामध्ये धावा आल्या तब्बल 2. तसे का 2 पुढे 66 ते 66. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पवन अंभिरे आलेत. 5.3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 66 वर 6 गडी बाद. अजून येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट 3 balls ऑफ द इनिंग. लास्ट ओव्हर रिमेनिंग. पवन अंभिरे वाऱ्याचा प्रवाह वाऱ्यासारखा चेंडूला फेकून देईल का मैदानाच्या बाहेर, यावर चर्चा होतीये. त्यावेळेस इनसाइड एज नक्कीच लगावली. विकेट किपर पोहोचलाय. अंडर फेकी केली आणि फलंदाज बाद. विनीत अंभिरे यांनी बघा धावची जोडमध्ये फलंदाज बाद केला आणि फलंदाज बाद झाला तो म्हणजे सेट बॅटर शुभम. त्याच्या बॅटवर एक मोठा फटका आला होता, तो बॅटर बाद झाला. इनसाइड नक्कीच लगावली, परंतु चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये राहिला. चांगली फेकी म्हणावी लागेल. फलंदाज शुभमला लावायला लागेल मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 गडी बाद झाले. चांगला षटक म्हणावा लागेल. गोलंदाज जर पाहिलं गेलं तर आयुष बारी. बघा आयुष बारी चांगले चेंडू टाकतोय, परंतु कुठे ना कुठे क्षेत्ररक्षकाची साथ चांगली भेटली नाहीये. पहिल्या चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर झेल सुटला. त्यानंतर चौकारला. तिसऱ्या चेंडूवर
बाईचे 2 धावा, चौथ्या चेंडूवर गडी बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश आलाय. जयेश मेहर. जल्पेश बारीच्या चेहऱ्यावर हलकी स्माइल नक्कीच आहे. मला वाटतं चेंडू त्याच्या थोडं अंगाला लागलाय की काय, कारण की अंग ते चोळतात. खूप वेगवान फटका तो राहिला होता. अभि तंडेल यांना सुद्धा काहीतरी त्रासदायक मैदानाच्या आतमध्ये करतोय. अभि तंडेल सुद्धा एन्जॉय करतात, पंच आहेत, परंतु सामन्याचा आनंद घेणं गरजेचं आहे. मग एखादा समालोचक किंवा एखादा अंपायर असेल किंवा एखादा ऑपरेटर असेल, ऑनलाईन लाईव्ह ऑपरेटर किंवा एखादा डीजे, जेव्हा आपण सामन्याचा आनंद घेतो नाही तर आपण खूप चांगलं काम करू शकतात. आणि तेच काम अंपायर सुद्धा करतात मैदानाच्या आतमध्ये. 66 गडी बाद, 5.4 चेंडूचा खेळ संपला गेला. अजून येणारी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आत जयेश मेहर आलाय. चांगला चेंडू म्हणावा लागेल. अंडरपैकी अजून एक गडी बाद. टीम हॅट्रिक पूर्ण झाली असं म्हणावं लागेल. टीम हॅट्रिक, 3 विकेट्स, 3ही रनआउट आणि 3ही स्ट्राईक एंडवर रनआउट झालेत. पहिला विकेट बाद झाला तो म्हणजे जतीन, दुसरा विकेट बाद झाला शुभम, तिसरा विकेट बाद झाला तो म्हणजे मिस्टर पवन सुद्धा मैदानाच्या बाहेर. अमृत नक्कीच पाहू शकाल फेरफटका करतोय. इंडिया डिसेबल क्रिकेटसाठी नक्कीच त्याची बनी लागणार आहे. थोड्याच दिवसामध्ये चांगला क्रिकेट तो खेळतो. लेदर बॉल क्रिकेटसाठी सातपाडी भूमिपुत्र म्हणून अमृत बेस्ट ऑफ लक असेल तुला येणार पुढील वाटचालीसाठी आमच्या पूर्ण कमिटीकडून. 66 गडी बाद झालेत. अंतिम अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 10व्या क्रमांकावर बॅटर आलाय पूर्वज अंभेरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत. 10व्या क्रमांकावर पाहू शकाल नवीन बॅटर, परंतु काय करू लागली आयुष बारीने 5 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. पाहू शकाल चांगला चेंडू आणि काय घडेल पाहू शकाल. एकदम नक्कीच चालली आहे. जर पाहायला गेला तर नक्कीच नाही, कुठेच धाव नाहीये. डॉट बॉल नक्कीच झालाय. जर पाहायला गेलं तर धावा दाफाकडे लगावल्या गेले तब्बल 67 धावांचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी. आणि जर आपण टॉसकडे वळणार आहोत, दोन्ही कॅप्टन लगेच सज्ज राहिला आणि मृण्मय ठाकूर तिकडे असेल टॉससाठी. मृण्मय टॉस करून घ्यायचा पुढील सामना जो असणार आहे. एका बाजूला जर पाहायला गेलं तर पूर्व 11 अचिवर दांडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये बोबा 11 नवापूर, दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर आमंत्रित करूया उत्कर्ष पाटील यांचा आवाज ऐकूया पुढील 6 षटकांसाठी. हॅलो हॅलो हॅलो. वळूयात आपण आजच्या रात्रीतील दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना. एकीकडे नवापूर संघ आहे, दुसरीकडे दांडीचा संघ आहे. कॉल कोणाचा असेल? हेड इज अ कॉल अँड इट्स टेल्स. नवापूर संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. परेश, आपला निर्णय? क्षेत्ररक्षण. आणि किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 पर्यंत करायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट परेश. नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने नाही घेतला. आता आपल्याला पहिले फलंदाजी करायचं आहे. तर किती धावा आपण ठोकण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 60+ करायचा प्रयत्न करू. ओके, थँक्यू सो मच आणि तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. ओव्हर टू कॉम्बॉक्स. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज नाणेफेकीचा कौल जिंकला नवापूर संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय.
मॅचला होईल सुरुवात. ज्या अर्थी कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील आपल्या समवेत धनसरचा एक गोड आवाज उत्कर्ष पाटील. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद. आवाज आपण ऐकलात या मागील इनिंगमध्ये युसुफ सय्यद सरांचा, तदनंतर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सरळ व्हॉइस ऑफ नांदगाव मृण्मय सर. आणि आता जाऊया रनचेजला सुरुवात होत आहे. आज खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपण विश नेटवर्क या युट्यूब वाहिनीवरती बघतोय ना, त्या विश नेटवर्कचा कीर्तिमान आहे. आज कमी कालावधीत ज्यांचे 30,000 सबस्क्रायबर झाले आणि युवासेना चषक हे विश्वास पाटील आणि संपूर्ण टीमच्या आठवणीत राहील की 30,000चा आकडा क्रॉस केला आणि आता 30,001 असे सबस्क्रायबर मीटर आपण पाहिलं त्यांचं. आणि जिथे विश नेटवर्कनं खूप चांगली प्रगती केली. पुढील वाटचालीत येणाऱ्या काळात पालघरकरांच्या गळ्यातील ताईत असं हे चॅनल होणार आणि ज्यामध्ये ती मात्र शंका नाही, कारण क्वालिटी ही मात्र विश नेटवर्कनं सातत्यानं राखलंय. जिथे आजच्या दिवसात आज साहिल पाटील आहेत, तदनंतर गौरव पाटील आहेत, मुनीत कुळू आहेत, मनीष निजाई आहेत, या संपूर्ण कलाकारांनी स्वतः विश्वास पाटील देखील दाखल झाले. आणि तदनंतर आज ही युवासेना शिवसेना पुरस्कृत युवासेना चषक या स्पर्धेची पहिली रात्र ते सध्या कव्हर करतात. अभिनंदन विश नेटवर्क, तुम्ही आज 30K सबस्क्रायबर पूर्ण केलेत. तुमचं मनपूर्वक अभिनंदन. येणाऱ्या काळात खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही या युट्यूबच्या माध्यमातून आणखीन मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करतील, यामध्ये ते मात्र शंका नाही. नंतर पालघर स्टार्स इंस्टाग्रामचं पेज आपण पाहिलं असेल, त्या पेजचे सर्व आपण पाहतात. मुनीतजी कुडू आता सध्या मुख्य कॅमेऱ्याच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांचं देखील इंस्टाग्रामच्या चॅनलला आपण फॉलो करा, जिथे खूप चांगल्या पद्धतीने तेही क्रिकेटचे व्हायरल करतात. जाऊया मॅचकडे. ॲक्शनमध्ये सध्या 67 धावा या फलकावरती आहेत. 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जर तपासून पाहिलं तर मयूर मर्दे आणि त्यांच्या साथीनं निखिल अक्रे आणि मयूर मर्देची जोडी. आज युवा सेना चषकाची पहिली रात्र आणि एक दमदार आयोजनानं मात्र ही स्पर्धा तुम्हा सगळ्यांच्या भेटीला आली. आज एका बाजूला श्री चिंचोबा आलेवाडी या संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती भागेश. या भागेशनं खऱ्या अर्थानं खूप चांगलं क्रिकेट दाखवलंय. ज्या भागेशच्या माध्यमातून अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्याने नांदगाव संघासाठी गाजवल्या, आता तो सध्या पुन्हा एकदा आपल्या मुख्य गावी क्रिकेट खेळत असताना वर्षभरात दुबईमध्ये जे सध्या बिझी होते. पहिल्याच बॉलवरती हे आहेत भागेश आणि पहिल्याच बॉलवरती मोठा मासा गळाला. नाव आहे मयूर मर्दे. शून्याचा चष्मा घालून तो परतलाय. फार कमी वेळ आपण पाहिले त्याला की शून्याचा चष्मा घालून तो बाद होते. मित्रांनो, क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी चमकाल तर कधी मात्र ती चमक निघून जाते. या सगळ्या गोष्टी पाहताय आपण. आणि आता फलंदाज इथे मयूर बॅक टू द डगआउट. पहिल्याच बॉलवरती तगडा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न त्याने केला आणि तो आता बाद झालाय.
इथे देखील आपण पाहतोय चेंडू बऱ्याच काळ हवेत होता आणि आता सध्या बॉल चाललाय वन बाउन्सने सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती बाद झाल्यानंतर आता विनीत दाखल झालेत. त्या विनीतनं आपण पाहतायत चांगला फटका खेळला, बॉल बाहेरच्या बाजूने जाणारा होता आणि त्या बॉलला जिथून खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता हा स्ट्रोक खेळला आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर तो बॉल चाललाय. भागेशने सांगितलं होतं की आम्ही एक 60-65 रन करण्याचा प्रयत्न करू. आता ते सध्या झालेत सर रन 60-65. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं उडन खटोला बॉल चाललाय सरळ साईड स्क्रीनच्या बाजूनं. मुनीत कुडू यांना सलामी देणारा दमदार षटकार, 6 रन. तर सध्या या षटकात जर तपासून पाहिलं ना तर आता फलंदाज बाद आणि बाद हेच सध्या बघायला मिळतं. विनीतनं सुरुवात चांगली केली, त्या सुरुवातीला कन्वर्ट नाही करतायत हीच तर खऱ्या अर्थानं थोडीशी खंतीची बाब आहे बॅटिंग टीमला. धाकटी डहाणू या संघाला आपण पाहतात. बघा इथे देखील फटका खेळला, अगदी आपण पाहतात पॅडल स्वीप करायचं होतं, फॉलोइंग स्वीपमध्ये कन्वर्ट केलं त्या फटक्याला आणि त्यानंतर अभिनवनं अतिशय चांगला कॅच तिथे कॅरी केला. फलंदाज विनीत बाद. युवा सेना चषकातील मात्र आपण पाहतात पहिल्या राऊंडचा अगदी शेवटचा मॅच आहे, यानंतरचा सेकंड मॅचचा टॉस झालाय जिथे एका बाजूला प्रचंड वेग असणारी गोलंदाजी ती म्हणजेच नवापूरची, तर एका बाजूला सातपाटी ध्रुव ए हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज सातपाटी गावातील संघ एकत्र आला आणि तदनंतर खूप दमदार क्रिकेट त्यांनी दाखवलं. पहिल्या मॅचमध्ये वीरू बाबरेची बॅट बोलली आणि नेक्स्ट मॅचमध्ये ते ॲक्शनमध्ये देखील दिसणार आहेत. सगळ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. विश नेटवर्क या यूट्यूब वाहिनीवरती जे प्रेक्षक जोडलेत त्यांचं देखील स्वागत आहे. सध्या युवा सेना चषक 2026 ची आपण पहिली रात्र पाहताय. उद्याच्या दिवसात मुस्लिम संघ तेही 8 संघ आपल्याला बघायला मिळतील आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट उद्याच्या रात्रीत देखील असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. भागेश या षटकातील शेवटचा बॉल, ज्यांनी विकेट तर घेतले खरे, जरी 2 मोठे फटके आले त्यातील 3 बॉल त्यांनी डॉट देखील ठेवलेत. आता करण ज्याच्या नावामध्ये आहेत रन तोच करण सध्या दाखल झाला, त्या करणला आता हे रन बनवावे लागतील. इथे देखील फटका फसल्या बऱ्याच काळ हवे. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत आहेत, तिथून 1 रन तर परिपूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न आहे आणि सहज रीतीनं 2 रन आता परिपूर्ण देखील झाले. धावसंख्या 2 जर तपासून पाहिलं तर आता पहिलं षटक संपतं आणि पहिलं षटक ज्या वेळेला संपलंय ना त्यावेळेला रनसंख्या 12-12ला 2 अशी स्थिती एकविरा स्पोर्ट्स धाकटी डहाणू हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दुसऱ्या षटकात दाखल झालेत आणि प्राचारणात आणले ते म्हणजे जतीनला. आता या जतीनला देखील इथून गोलंदाजी चांगली करणं गरजेचं आहे. षटकातील तो पहिला बॉल घेऊन तयार आहे. एका बाजूला निखिल, एका बाजूला करण. या 2 फलंदाजांवरती या मॅचचा आता संपूर्णपणे दारोमदार असेल. हा मॅच पुढे घेऊन जायचा, कारण त्यांचे महत्वाचे खंबे फलंदाज बाद झालेत आणि ते बाद झाल्यानंतर आता इथून या खेळाडूंना एक चांगलं क्रिकेट दाखवणं फार गरजेची भूमिका असेल. गुणलेखनाच्या भूमिकेत अमय यांना पण पाहतात. एक स्वतः चांगले क्रिकेटपटू आहेत. या स्पर्धेच्या आयोजनात त्यांचं देखील मोलाचं सहकार्य राहिलं. एका बाजूला प्रत्येक संख्ये पॉप्स, तदनंतर हनी असतील, अवधूत सिंग असतील आणि संपूर्ण जे सकाळच्या सत्रात या आर्यनच्या मैदानात जे खेळाडू खेळतात त्यांनी मात्र खूप चांगलं योगदान आणि मेहनत या स्पर्धेसाठी केली. आज ते मेहनतीचा रंग आपल्याला पाहायला मिळतो या पहिल्या रात्रीत. चांगलं क्रिकेट. गोलंदाजी मार्कवरती तयार गोलंदाज जतीनचा पहिलाच बॉल अगदी सॉफ्ट हँडने खेळून काढले. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, फंबल झालेत.
जिथे 1 रन होती त्या 1 रनला 2 रनमध्ये कन्व्हर्ट केलं. गोलंदाज कमरेवरती हात आता जातात, कारण यापेक्षा चांगलं ते नाही काही करू शकत ज्या पद्धतीने आपण पाहतायत. कारण फिल्डिंग चांगली होणं गरजेचं आहे. तुमच्याकडे ॲक्युरेट बॅट्समन, ॲक्युरेटची गोलंदाजी, परंतु त्याच्याचपेक्षा जास्त क्षेत्ररक्षण हे फार महत्त्वाचं असतं. तुम्ही कुठल्याही क्रिकेट अकॅडमीमध्ये जा, तुम्हाला प्रथमतः बॅट आणि बॉल नाही दिली जात हातामध्ये, त्यावेळेला तुम्हाला खऱ्या अर्थानं फिल्डिंग ड्रिल शिकवल्या जातात आणि तदनंतर त्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. फटका इथे देखील खेळला बिटवीन द गॅप, बॉल चालला वेगानं, आणि जिथे बॉल वेगानं चाललाय या मैदानाची आउटफील्ड फार फास्ट आहे, कारण हे आर्यनचं मैदान आहे. बॉल सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार, 4 रन. बघा ऍक्शन रिप्ले त्या बॉलचा. बॉल होता आउटसाइड ऑफ द ऑफ स्टम्प्स. त्या बॉलला डाव्या हाताच्या फलंदाजानं तंत्रशुद्ध फटक्यामध्ये निवड केली आणि बॉल चाललाय दन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर. आतापर्यंत प्रेक्षक अगदी मोठ्या संख्येने, वेळेचा विचार केला तर 12:15 होऊन गेलेत, परंतु प्रेक्षक इथे का थांबलेत तर एक पुढचा मॅच तोही तेवढाच महत्वाचा आहे. विश नेटवर्क या युट्यूब वाहिनीवरती देखील ऑनलाईन या मॅचचा आनंद घेतात. आज अलीकडच्या काळात क्रिकेट फार स्मार्ट झालं. युट्यूब लाईव्ह आल्यानंतर या क्रिकेटची मागणी देखील फारच वाढली. इथे स्वीप करायचा होता या फटक्याला, बॉल चाललाय शॉर्टस्कर लेग मधनं, बॉल तिथून फील्ड केला जाईल. आणि तुर्तास जर तपासून पाहिलं तर आता बॉलचा खेळ संपतोय, तो म्हणजेच 3 आणि 3 बॉलचा खेळ ज्यावेळेला संपला त्यावेळेला 19 रन श्री चिंचोबा आलेवाडी हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना त्यांनी 67 रन तर ठेवले खरे. आता ते वाचवण्याकरिता त्यांचे देखील प्रयत्न अतोनात चालू आहेत. क्रिकेटच्या खेळात म्हणा, अदरवाईज तुमच्या आयुष्यात तुम्हाला मेहनत, पराकष्ट, जिद्द, चिकाटी, संयम या सगळ्या गोष्टी ठेवावेच लागतात. हॅलो, बोला ना, बोला. इथे जर तपासून पाहिलं तर आता स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 21 वरती. रात्रकालीन क्रीडा स्पर्धा अर्थात युवा सेना चषक 2026 आणि सध्या मॅच चालू आहे. शरीरापासून दूर ठेवणारा बॉल होता. धाकटी डहाणू मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन मध्ये एका बाजूला श्री चिंचोबा आलेवाडी या संघाने सांगितलं, एका बाजूला प्रतिस्पर्धी संघ किती मोठा असला तरी देखील आम्ही आमच्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी चांगलं क्रिकेट खेळून दाखवू शकतो, आणि ते सध्या दाखवले त्यांनी. कारण जतीनची गोलंदाजी देखील तेवढीच चांगली राहिली. सध्या जर आपण तपासून पाहिलं ना तर आज हा पहिला दिवस, या पहिल्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतं मुख्य खेळपट्टीवरती खूप चांगल्या पद्धतीनं बॉल आपल्याला पाहायला मिळतो. ट्रॅव्हल होत असताना फलंदाजीसाठी पूरक आहे, तर गोलंदाजाने देखील जर चांगली गोलंदाजी केली तर त्यांच्यासाठी ती पोषक अशी खेळपट्टी सध्या पाहायला मिळते. धावांची गती तपासून पाहिली तर आता 22 षटकातील पुढचा बॉल, गोलंदाज तयार. इथे देखील फटका खेळलाय खरा, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि त्यांना बीट करत बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. मिडॉनला बीट केला आणि बॉल चाललाय लॉंग ऑन मधनं सरळ सीमा रेषा पार. 4 चौकारामध्ये मात्र या बॉलला कन्वर्ट केले, अगदी डाऊन दी ग्राउंड मध्ये हा स्ट्रोक कन्वर्ट केला. सरळ सीमा रेषेच्या बाहेर जात असताना खूप चांगल्या फटक्याची निवड तिथे झाली करणची. आता सध्या आपण पाहू शकता षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर दुसरं संपतंय आणि 13च्या सरासरीनं धावसंख्या 26. रिक्वायर्ड रन रेट तपासून पाहिलं तर 10.25चा ज्या खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता विजयासाठी आता करायचे रन तुम्हाला ते म्हणजेच 41. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 41 करायचे आहेत. या मॅचला जिंकण्याकरिता आज खऱ्या अर्थानं आपण पाहतायत खूप चांगले संघ इथे खेळले. विनस टेंबोडे या संघाचा उल्लेख केला तर मी अनिकेत राऊत यांचा उल्लेख करीन, ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट या पालघरला दिलं. नुकताच पंचाळी इथे स्पर्धा झाली अंडर क्रिकेटची, तिथे अल्लाळी संघ हा तुम्हाला क्रमांक 3 सेमीफायनलमध्ये हरताना पाहायला मिळाला. परंतु तिथून म्हणतात ना की मोठं मन असायला तुमच्याकडे त्या सगळ्या गोष्टी असाव्या लागतात. आज माणूस म्हणून त्यांनी जन्म घेतल्यानंतर फक्त क्रिकेट नाही तर माणसं कमावले आणि जे काही बक्षीस जिंकले ते संतोष स्मृती चषक, ज्या संतोषच्या नावानं ती स्पर्धा भरवली त्यांच्याच घरामध्ये ते त्यांनी हातभार लावला आणि स्वतःकडनं देखील 20,000 रुपयाची आर्थिक मदत जी मात्र त्यांनी केली त्यांच्या घरासाठी, त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी. म्हणून अनिकेत राऊत हे पालघरचं रत्न आहे. त्यांचा देखील उल्लेख होणं फार गरजेचं आहे, ज्यांनी या पालघरच्या क्रिकेटला फार पुढे नेलं. आज प्रीतम बारीसारखा खेळाडू पुढे असेल, आज प्रज्योत अंबिरेसारखा खेळाडू पुढे असेल, वीरेंद्र बाबरे, मी निहिल किणीचा उल्लेख करीन. या पालघरच्या खेळाडूंना वाव त्यांना दिली आणि ते अनिकेत राऊत सध्या आपल्याला पाहायला मिळतात. ऑनलाईन मॅचचा आनंद घेतात, त्यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होते आणि दाखल झाले ते म्हणजेच भागेश आलेवाडी गावातून. एक महत्वाचं नाव त्या भागेशचं. पहिलाच बॉल त्यानं डॉट बॉल टाकलाय.
क्रिकेट प्रती एक वेगळं प्रेम असतं त्याचं आणि सध्या तो दाखल होत असताना चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून 24 बॉल करायचे होते 41, त्यावेळेला डॉट बॉल येतो आता समीकरण ते म्हणजेच 23 मध्ये करायचे 41. 23 बॉल आणि 41चा हा एक महत्वपूर्ण मॅच युवा सेना चषक 2026 पहिली रात्र आणि या पहिल्या रात्रीचा खेळ सध्या चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. करणच्या साथीनं निखिल हे दोन फलंदाज आहेत. एकविरा स्पोर्ट्स धाकटे डहाणू या दोन संघांमधला हा तुल्यबळ मॅच. मोठा फटका खेळायचा होता. खूप चांगलं यष्टीरक्षण देखील बघायला मिळालं. पंचांनी घेतली तिसऱ्या पंचांची मदत. समोर कुठलाही संघ असू दे इथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता क्रिकेटच्या खेळात मोठं कोणी नसतं छोटं कोणी नसतं. टॉसच्या वेळेला देखील तीच गोष्ट झाली आणि भागेशने त्यावरती उत्तर देखील तेच दिलं की हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, याच्यामध्ये कधी काय कसं घडलं याचा नेम नाही. ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतं आणि घडले काय या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. जिथे आपण पाहताय यष्टीरक्षण खूप चांगल्या पद्धतीने केले आणि नॉट आउट सिग्नल आहेत नॉट आउटचे, कारण क्रीजमध्ये योग्य पद्धतीनं फलंदाज तिथे सेफ आहेत. आपण ते ऑन स्क्रीन देखील बघणार आहोत आणि जिथे जे घडले ते आपल्याला साहिल पाटील दाखवतील. हे बघा जिथे आपण पाहू शकता हे सेफ झोन मध्ये फलंदाज तिथे पोहोचले आणि तदनंतर आता धावांची जर गती तपासून पाहिली तर स्थिर आहे, ती म्हणजेच फलकावरती 26 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवलाय. चांगला बॉल खूप चांगल्या पद्धतीनं ज्यावेळेला डॉट बॉल येतात ना बागेशच्या माध्यमातून त्यावेळेला टाळ्यांचा कडकडाट वाजतोय. जिथे व्हाईट बॉलसाठी अपील केली होती स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरनं, त्यावेळेला नॉन स्ट्रायकिंगच्या बॅटरनं सांगितलं की नाही हा बॉल चांगल्या पद्धतीने हाताळलाय. खूप चांगला चेंडू. लेफ्ट आर्म गोलंदाजासाठी तो नॅचरल कट आहे. जिथे बॉल पडला आणि पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेणारा राहिला. आता देखील आपण पाहतायत रचनात्मक स्ट्रोक खेळलाय तर खरा क्षेत्ररक्षक आहेत लॉंग स्टॉप मध्ये, त्यांनी त्या बॉलला फील्ड केले. जबरदस्त क्षेत्ररक्षण. धाकटी डहाणूच्या संघाला मयूर मर्दे बाद झाल्यानंतर थोडंसं अडचणीत आणण्याचं काम केलंय. 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलचा खेळ ज्यावेळेला संपतोय ना त्यावेळेला 27 रन हे 27 धावा सध्या धावफलकावरती आहेत. आता उर्वरित जर तपासून पाहिलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे, कारण रन रेट 10 जवळ चाललंय आणि ते 10 रन जे आहेत ना ते तुम्हाला रिक्वायर्ड रन रेट जर तपासून पाहिलं तर आता 12 वरती पोहोचला, जो 10.25 होता ज्यावेळेला षटक हे चालू होण्याच्या आधी. परंतु भागेशने आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा स्वतःचं षटक खूप छान पद्धतीने हाताळलंय. 2 गडी ते त्याने बाद केले, 13 रन खर्च केले. 10 बॉलचा खेळ हाताळत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भागेश. एका बाजूला निखिल, ज्या निखिलनं चौकार खेळलाय तर खरा, परंतु तदनंतर त्यांच्यासाठी थोडंसं कठीण राहिलं. यावेळेला क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. आउटफील्डचा थोडासा उल्लेख करत असतो आम्ही सातत्याने. आर्यनची आउटफील्ड ही थोडीशी टणक असते आणि मे एप्रिलच्या टायमाला ते थोडंसं मैदानाला जमिनीला भेगा जातात आणि तदनंतर आपण पाहू शकता तिथेच जर तो बॉल पडला की मग थोडंसं क्षेत्ररक्षणात व्यत्यय येतं. 29 रन 29ला 2 ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 29 धावा आणि 2 गडी बाद. षटक क्रमांक तपासून पाहिलं तर आतापर्यंत तिसरं चालू आहे आणि बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच 5. एका बाजूला भागेश, शेवटचा बॉल आपल्या स्पेलचा. तर यावेळेला फटका केला बिटवीन द गॅप आणि बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 4. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच आता सध्या पुन्हा एकदा जतीन, ज्या जतीननं पहिल्या षटकात त्याच्या विपक्षात धावा आल्या खऱ्या 14, परंतु पुन्हा एकदा जतीनला प्राचारणात आणले, कारण तो संघाचा महत्वपूर्ण गोलंदाज आहे.
आणि तो गोलंदाजी करण्याकरिता दाखल देखील होतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय, यानंतर मात्र तोही सामना आपल्याला बघायला मिळेल, ज्या मॅचची सध्या चर्चा चालू आहे आणि त्या मॅचसाठी अनेक प्रेक्षक जागे राहिलेत. वेळेचा विचार केला 12:30 वाजत आलेत, परंतु तरी देखील आर्यनचं मैदान अगदी दुमदुमतंय. फटका इथे देखील खेळण्याचा प्रयत्न, शॉट थर्डमॅनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, एका बाजूला करण एका बाजूला निखिल. इक्वेशन तपासून पाहिलं तर बॉल आहेत तुमच्याकडे, ते म्हणजेच आता 17 आणि 17 मध्ये करायचे रन 33. 17 चेंडू 33 धावा. फिल्डिंग जतीन ऑन साईडला नशीच्या स्वरूपात मिड विकेटला खेळाडू ठेवले, ताकद स्क्वेअर लेगला एक खेळाडू दिसतोय. तदनंतरचं तपासून पाहिलं तर लॉंग ऑनला एक खेळाडू आहे. अशा पद्धतीने त्यांना फील्ड सेट केलंय सध्या फलंदाजासाठी. एका बाजूला आता निखिल हा डाव्या हाताचा फलंदाज आहे. तंत्रशुद्ध फटकेसाठी जाणला जातो, तो म्हणजेच धाकटी डहाणू या संघाच्या माध्यमातून. जतीन गोलंदाजी मार्कवरती 7 बॉल आतापर्यंत त्यांनी हाताळलेत, 15 रन त्यांच्या विपक्षात खर्च झाले. तिकवा रन रेट तपासून पाहिला तर 11.65 वरती आता चाललाय. गोलंदाज तयार होतील गोलंदाजी मार्कवरती. आज पहिला दिवस आणि या पहिल्या रात्रीत अतिशय सुंदर सामने आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक प्रेक्षक वर्गाने इथे उपस्थिती दाखवली आणि उपस्थिती दाखवत असताना या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं एक जबरदस्त सामने पाहायला देखील मिळालेत. आज जो संघ क्वालिफाय होईल त्या संघाला मात्र सुपर 6 साठी आयकॉन, एक आयकॉन प्रत्येक टीमला 2 आयकॉन आहेत. 2 आयकॉन ऑल इंडिया ओपनचे आपण आणू शकतात. जो संघ प्रत्येक दिवसातून क्वालिफाय होणार आहे. गोलंदाजी चांगली, पाईचे संकेत दिले पंचांनी आणि तदनंतर आता धावसंख्या जर तपासून पाहिली तर 35 धावा, 67 धावांचं एक चांगलं टोटल उभी केली. जी मंचाई होती कॅप्टनची, 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये करायच्यात रन 32. प्रत्येक बॉलवरती दुहेरी रन. धाकटे डहाणू आणि त्यांच्या विपक्षात संघ आहे तो म्हणजेच श्री चिंचोबा आलेवाडी. चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. फटका खेळण्याचा प्रयत्न तर करतायत खरे, परंतु प्रयत्नात मात्र इथे मोठे फटके येत नाही आहेत. ही खरे ते खंतेची बाब आहे बॅटिंग टीमसाठी. इथे देखील सिंगल मिळाली. या सिंगलच्या साह्यानं आता 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये करायचे आहेत 31. हृदयाची स्पंदनं वाढली जातात, कुतूहलाचं साम्राज्य पुनश्च निर्माण केलं जातं आणि इथून विजयासाठी संघर्ष हा करावा लागतो. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष असणं गरजेचंच आहे. सुखासुखी सगळं कुणालाच भेटत नाही, तुम्हाला घासावं लागतं. जेवढं घासाल तेवढं चमकाल आणि खऱ्या अर्थानं इथून आता ते जतीन देखील पाहायला मिळतात, एफर्ट्स लावतात ते. एका बाजूला निखिलने 7 बॉलमध्ये रन तर केलेच 17. गोलंदाज तयार. फटका इथे देखील खेळलाय व्यवस्थित, प्रॉमिसिंग कनेक्शन नाही. डीप मधनं क्षेत्ररक्षक येतात, बॉल पर्यंत रन आहेत. प्रयत्न दुसरीचा, त्यावरला फेकी खराब. कुठल्या एंडला फेकी करायचं नाही हे तुमच्याकडे असावं की तुम्ही फेकी कुठे करताय. आता ती फेकी व्यवस्थित नाही आली आणि त्यानंतर 2 रन इथे देखील आकार घेत असताना जाऊन पोहोचतात. त्या म्हणजेच 38 रन्स हे सध्या फलकावरती आहेत. 38 धावा धाव फलकावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जतीन इथे तयार होत आहेत. सध्या जर तपासून पाहिलं तर 38 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती तयार. आता देखील फटका तरी इथे खेळलाय खरा. क्षेत्ररक्षक डीप मधनं त्या बॉलला जिथे प्रोटेक्शन देतील तुर्ताच 2 रन पळून परिपूर्ण देखील होतील आणि धावसंख्या 2 धावा जाऊन पोहोचतात. त्या म्हणजे आतापर्यंत 40 या धावसंख्येवरती. 5 बॉलचा खेळ संपलाय. हे सिंगल घेतली का? 2 घेतल्या रे, हे 2 घेतल्या मग 40 झाले. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आता 40 वरती जाऊन पोहोचतायत. 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 21 रन निखिलने केल्यात आणि ती खेळी जी आहे ती ही मॅच विनिंग खेळी आहे का हाही प्रश्न आहे, कारण त्यानं जोखीम पत्कारली नाही. जिथे चांगले बॉल आहेत त्याच्यावरती सन्मान, सिंगल डबल ढकलून खेळले. आता इथे देखील मोठा स्ट्रोक खेळायचा होता. डॉट बॉल येतोय कॅप्टन निखिलसाठी. हा डॉट बॉल आला आणि षटक संपलंय. जतीनचं कौतुक करावं लागेल. 2 ओव्हर 19 रन ज्या जतीनने खर्च केले आतापर्यंत. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये करायचे 27 या मॅचला जिंकण्यासाठी. 12 बॉल 27चा मॅच. मैदानाच्या आतमध्ये अनेक गेम प्लॅनिंग केले जातील, जिंकण्यासाठी कट कारस्थान रचले जातील. आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, बघत राहा युवा सेना चषक.
जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 5 मध्ये दाखल होतात. सध्या 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांचा खेळ ज्यावेळेला खेळ संपतोय त्यावेळेला रनसंख्या 40. आता गोलंदाज कुशल पागधरे याला आपण पाहू शकता. कुशल पागधरे दाखल झालेत आणि 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 27. सामना अगदी रफ अँड टफ, जिथे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे झालेत आणि उभे होत असताना ज्यांनी खूप चांगलं क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आता एका बाजूला एकविरा स्पोर्ट धाकटी डहाणू थोडासा खडतर प्रवासात होता, त्यावेळेला निखिलनं त्या मॅचला सावरलंय. तर एका बाजूला श्री चिंचोबा आलेवाडी या संघानं चांगली गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाचे महत्वाचे जे खेळाडू आहेत त्यांना बाद केले. परंतु आता विजय हा प्रत्येकाला हवा असतो. रिझल्ट काय असेल हाही प्रश्न आहे, तोही तेवढाच महत्वाचा. सध्या कुशल पागधरे दाखल झालेत गोलंदाजी मार्कवरती. अशोक डिंडा स्टाईलनं आपल्याला पाहायला मिळतं. हेअर बँड आहे आणि तदनंतर सध्या ते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालेत. षटकातील पहिला बॉल कुशल पागधरे यांचा. पहिलाच बॉल कव्हरला काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मधनं त्या बॉलला प्रोटेक्शन देतील. बघता बघता मैदान आर्यनचं मोठं आहे. या मैदानात 2 रन सहज रीतीने शोधता येतात आणि सध्या तेही शोधलेत. आता बॉल आहेत 11 बॉलमध्ये करायच्यात 25. एका बाजूला करण थोडं क्षेत्रस्थ. 10 बॉलमध्ये 9. फार कमी वेळा धाकटी डहाणू या संघाच्या माध्यमातून त्यांना बॅटिंग केलं त्यावेळेला आपण पाहिलेले आहेत. परंतु आता सध्या त्यांना ही बॅटिंग जबाबदारीनं पुढे घेऊन जावी लागेल. म्हणतात ना की तुम्ही किती क्रिकेट खेळलात हे महत्वाचं नाही, तुम्ही आजच्या दिवसात किती चांगलं क्रिकेट खेळतात हे फार महत्वाचं आहे. खोलवर टप्पाचा खूप चांगला बॉल. अगदी मनीष निजाई आमच्या साथीने आहेत. आता तेही सांगतात की खूप चांगला चेंडू होता. याला म्हणतात तुम्ही प्रामाणिक क्रिकेटचे भक्त असतात ना, त्या पद्धतीचा हा सध्या तो वाव निघाला. चेंडू खूप चांगला होता. क्लास अप्रतिम. अगदी टोक रशर खोदायला भाग पाडलं. फलंदाजाला मात्र तिथे बॅट शांतच ठेवावी लागली. ऑन स्क्रीन गोलंदाज कुशल पागधरे ज्यानं जबरदस्त चेंडूची हाताळण. 2 बॉलमध्ये रन त्याने देखील 3 केलेत. रिक्वायर्ड रन रेट आता वाढत चाललाय. जवळपास 14.40 मध्ये 15च्या मागे तो आहे आणि इथून 43 रन हे धावफलकावरती. श्री चिंचोबा आलेवाडी या संघाला खऱ्या अर्थानं मानावं लागेल, ज्यांनी प्रतिस्पर्धी संघाला रनसंख्या 43. 2 बॉलचा खेळ संपल्या. एका बाजूला निखिल संघाचे कॅप्टन ज्यानं कॅप्टन पद भूषवलंय आणि सध्या तो जर तपासून पाहिलं तर आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. फटका इथे देखील ऑन साईडलाच खेळायचा प्रयत्न आहे. त्यावेळेला फटका खेळलाय तर खरा प्रयत्न केलाय तो म्हणजेच दुसरीसाठी आणि फलंदाज इथे बाद. विकेटचं पतन झालंय. घडलंय काय ना ते आपण सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. एका बाजूला निखिल बाद आहेत की करण बाद आहेत या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि पंचांनी दर्शविले की योय फलंदाज करण आता सध्या बाद. गॉन. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज जे सध्या दाखल झाले त्यांचं नाव आहे कर्तव्य. या कर्तव्य यांना आता कर्तव्य पार पाडावं लागेल. या मॅच मध्ये विजयाच्या धावेंसाठी मोठ्या फटक्यांची उधळण करणं फार गरजेचं आहे. गोलंदाज तयार. निखिलसाठी फुलर लेनचा बॉल आणि पंचांनी तिथे सिग्नल दिलेत का त्याही गोष्टी पाहिल्या जातील. होय, पंचांनी सिग्नल दिलेत. नो बॉल. अभि तांडेल सर यांना आपण पाहतायत कमरेच्या वरचा तो बॉल आणि तसं ते दर्शवतायत. सगळं काही सुरळीत चाललं होतं त्यावेळेला कुशलचा हा चेंडू चुकीचा ठरला. पुढचा बॉल फ्री हिटचा आणि कर्तव्य हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो सध्या दाखल झाला आणि त्याच्यासाठी तो फ्री हिट देखील असेल. नो +1. धावसंख्या 46. रिक्वायर्ड रन रेट 14च्या घरात पोहोचला. 67चं टार्गेट. पंचांनी सिग्नल दिले फ्री हिटचा. आता बघा नीट कारण येतोय फ्री हिट आणि स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज कर्तव्य जो सध्या धाकटी डहाणू संघाचा एक हार्ड हिटर पिंच हिटर म्हणून पाहिलं जातं. आता त्या पिंच हिटरना फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. बॉल बघत राहतील आणि बॉल चाललाय निघून सीमा रेषेच्या बाहेर. होय, मी महत्वाच्या खेळाला इथून एका महत्वाच्या टाइमला एक चांगली बॅटिंग करू शकतो ते कर्तव्याने दाखवले आणि तो बॉल फ्री हिटचा होता. त्याच्याकडे लायसन होतं. त्याने मात्र तो फटका खेळला आणि बॉल वाईडिश काऊ कॉर्नर आणि अगदी लॉंग ऑनच्या मधोमध तो फटका शोधलाय सीमा रेषेच्या बाहेर.
धावसंख्या 50. आता गरज आहे 17ची बॉल आहेत तुमच्याकडे 8 बॉल आणि करायच्यात रन 17. श्री चिंचोबा आलेवाडी आणि एका बाजूला एकविरा स्पोर्ट्स धाकटी डहाणू या दोन संघांमधला अतिशय महत्वपूर्ण मॅच. या मॅच मध्ये आता जिंकणार कोण तोच प्रश्न आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये घर करतोय पुन्हा पुन्हा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. सध्या 50ला 3 ही स्थिती. ज्या चौकारानं आता पुन्हा एकदा डगआउट मध्ये टाळ्या वाजण्याची संधी आली ती म्हणजेच धाकटी डहाणू यांच्या डगआउट मध्ये. आता हा बॉल चांगला, खूप चांगल्या पद्धतीचा बॉल, जबरदस्त पद्धतीने जसा डॉट बॉल आला तसा मैदानाच्या चहूबाजूनं टाळ्या वाजायला लागल्या. बघा ऍक्शन रिप्ले. काय बॉलनं उसळी घेतली. गुड लाईन स्पॉटला पिचिंग आणि तदनंतर त्या पिचिंग नंतर आपण पाहतात त्या बॉलचा एक उसळी घेण्याचा स्तर फारच होता. त्यामुळे आता हा डॉट बॉल आला. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 17. एका बाजूला धाकटी डहाणूचा एक मोठा संघ, एक मोठी साईड. मयूरमध्ये 5 झाल्यानंतर धावा मात्र थोड्याशा व्हायला कठीणच झाल्या की काय. कर्तव्य तयार. कर्तव्याचा हा फटका. बॉल चालल्या ऑन साईडला. क्षेत्ररक्षक डीप मधनं आलेत. आता फक्त सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं स्कोर काढला. आता धावांची गती 51. 6 बॉल मध्ये करायच्यात 16. या 6 मध्ये 16चा मॅच आहे. मजा येईल. आपण जाऊया एक छोटासा ब्रेक घेऊया आणि येऊया पुन्हा एकदा या मॅच कडे. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये रन करायचे या मॅचला जिंकण्यासाठी. ते म्हणजेच 16 सामना रफ अँड टफ. दोन्ही बाजूनं झुकलेला, दोन्ही बाजूनं वाकलेला. गोलंदाज तयार. पहिला बॉल. चांगला बॉल, चांगला बॉल. या मॅच मध्ये आता सध्या ट्विस्ट वाढल्या. प्रेक्षकांच्या टाळ्या वाजायला लागल्या आणि त्यानंतर श्री चिंचोबा आलेवाडी या संघाच्या डगआउट मध्ये आता तरी खुशीचं वातावरण आहे. आणि एका बाजूला एकविरा स्पोर्ट्स धाकटी डहाणू हा संघ थोडासा अडचणीत आलाय कारण मोठे फटके शोधूच दिले नाही. रात्रीचं सत्र असलं तरी देखील आपण पाहतात नाईट क्रिकेटमध्ये फारसा फरक पडत नाही. परंतु या वेळेला मी कौतुक करीन गोलंदाजी करणाऱ्या संघाचं, ज्यानं आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केली. प्रतिस्पर्धी संघात सध्या जर आपण तपासून पाहिलं तर मोठमोठे फलंदाज आहेत आणि आताही निखिल सारखा फलंदाज असताना देखील आपण पाहतायत जबरदस्त गोलंदाजी. आता प्रथमेश. निखिलला आता योग्य त्या वेळेत कमबॅक हे तुमच्या डिक्शनरीमध्ये असावं आणि तेही योग्य वेळेत. 23 रन फलकावरती. आता पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. प्रथमेश गोलंदाजी मार्क वरती आलेत. श्री चिंचोबा आलेवाडी संघाच्या विपक्षात एकविरा स्पोर्ट्स धाकटी डहाणू आणि धाकटी डहाणू संघ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतं. चला स्पीडअप पंच लक्षात घ्या. वेळ महत्वाची आहे कारण सकाळी 5 वाजतील, अदरवाईज लेट झालं तर. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार प्रथमेश. फटका इथे देखील खेळलाय निखिल. बॉल चाला लॉंग दी कार्पेट बिटवीन द गॅप. क्षेत्ररक्षक आहेत. आता फेकी कशी येते हे महत्वाचं आहे. रनआउटची संधी बनते का? यस. डायरेक्ट हिट. आता डायरेक्ट हिट झाल्या आणि तदनंतर पंचांकडे मागणी तर केली खरी, परंतु आता यष्टीरक्षक तर फारच इंटरेस्टेड होते. निखिल देखील सांगतात की मी सेफ आहे. पाहूया आता घडलंय काय आणि बिघडलंय काय. मनीष निजाई आता त्यांची कला दाखवतील. बघा हा ऍक्शन रिप्ले आणि त्या ऍक्शन रिप्ले मध्ये निश्चित स्वरूपात आपण पाहू शकता
OUT आउट. फलंदाज बाद. आता या मॅच मध्ये आहे ना मजा आले. प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट आपल्याला बघायला मिळतो. काय कमालीची गोलंदाजी, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट आणि जी एक महत्वाची विकेट होती ना निखिलची, ती विकेट मिळवली. आता डायरेक्ट हिट आणि मनीष निजाई सांगतात की काम फेट. आता सध्या तेच झालंय. डायरेक्ट हिट लागले आणि फलंदाज बाद झालेत. MS यांचं देखील आगमन. सातत्यानं पाकर म्हणून भूमिका त्यांची महत्वाची असते, तेही आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं स्वागत आहे. 53ला 4. एकविरा स्पोर्ट्स धाकटी डहाणू अडचणीच्या स्थितीमध्ये. मयूर मर्दे बाद झाल्यानंतर या मॅच मध्ये आहे ना आता सध्या एक वेगळा ट्विस्ट आला. नवीन फलंदाज जल्पेश बारी. आता या जल्पेशला इथून वेळ कमी आहे, कारण तुम्ही सांगतील की मैदानाच्या आतमध्ये येऊया, 2 ते 3 बॉल आपण फेस करूया, सेट होऊया. नाही, तुमच्याकडे वेळ कमी आहे. फक्त 4 बॉलमध्ये तुम्हाला उर्वरित धावा करायच्या, त्या म्हणजे 14. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 14. भागेशच्या कर्णधार पदाखाली संघाने कामगिरी खूप चांगली केली. श्री चिंचोबा आलेवाडी युवा सेना चषकाच्या पहिल्या रात्रीत मन जिंकणारी गोलंदाजीचा परफॉर्मन्स आपण पाहताय. एका बाजूला प्रथमेश, आणि या प्रथमेशनं शेवटचं षटक कंजूसीने हाताळलंय. बघा, पहिलंच इथे आपण पाहतात हे शेवटचं षटक त्यांच्या हातामध्ये तो बॉल दिला आणि त्यावेळेला ते फ्रेश होते, कारण 2-2 षटक त्यांनी नाही टाकले. त्यामुळे प्रथमेशचं कौतुक करावं लागेल. स्लॉक षटकामध्ये तुमच्याकडे जबाबदारी असते, तुमच्याकडे ॲक्युरेसी असावी लागते, कारण फलंदाज त्यावेळेला सेट झालेले असतात. कर्तव्य नॉन स्ट्रायकिंग एंडला. खूप चांगला बॉल कॉम्प्रोमाइज करण्यास आता भाग पडतायत. विकेटचं पतन जरूर होईल रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज इथे बाद होतील. आणि इथे जर तपासून पाहिलं तर यष्टिरक्षण क्लोज असेल तर आधुनिक काळात क्रिकेटमध्ये नियम बदललेले आहेत. क्लोज यष्टिरक्षणाला या गोष्टी नाही होणार. आता सध्या हा डेड बॉल, म्हणजेच आपण पाहताय डॉट बॉलच असेल. कीपर क्लोज असतील आणि स्ट्राईक तुम्ही नाही घेऊ शकत, म्हणजेच डॉट बॉल येतोय. या डॉट बॉलच्या साह्याने मॅच मध्ये ट्विस्ट. आता बॉल आहे 3 आणि 3 मध्ये करायचे 14. कॉन्फिडन्स आता दुणावला असेल प्रथमेशचा, कारण चांगल्या फलंदाजासमोर तुम्ही इथे आता हा डॉट बॉल हाताळलाय. कर्तव्य एका बाजूला स्ट्रायकिंग एंड स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न तर करत होते. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पंचांनी मात्र सांगितलं, आता इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली. डॉट बॉल पंचांची डॉट बॉल सांगितलं, त्यावेळेला तिसऱ्या पंचांची मदत घेतली खरी. तिसऱ्या पंचांची मदत घेत असताना आपण पाहणार आहोत की घडलंय काय आणि बिघडलंय काय. फेअर बॉल. आणि अलीकडचं क्रिकेट हे आता आपण पाहतात बदललेलं आहे. तुम्ही सफल झाला असाल तर त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि तज्ञ तर मग पंचांनी तेच दिलं की हा फेअर बॉल आहे. षटक क्रमांक चालू आहे, ते म्हणजे शेवटचा, आणि आता बॉल आहेत तुमच्याकडे, ते म्हणजेच 2 आणि 2 बॉलमध्ये रन करायचे आहेत, ते म्हणजे 14. जबरदस्त सामना. प्रत्येक प्रेक्षकाने आता सध्या देलवाडीचं कौतुक करण्यास भाग लावलं त्यांनी, कारण युवा सेना चषकात एका मोठ्या संघासमोर तुमचा हा परफॉर्मन्स. आलेवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल इथे देखील येईल. आता सध्या शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवरती रन करायचे 13. क्या बात आहे. बाईटचे संकेत पंचांनी दिले. जल्पेश 2 बॉल डॉट. आता कर्तव्य धाकटी डहाणू इथे आपल्याला पाहायला मिळतात खेळत असताना. फार लांबनं तेही दाखल झाले, परंतु या मॅच मध्ये आहे ना ज्यांनी बॅटिंग मध्ये थोडस नाराजच केले. धावांची गती तपासून पाहिली तर ती स्थिर झाली 54 वरती. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये या मॅचला जिंकण्यासाठी रन करायचे आहेत 13. फटका खेळलाय कर्तव्याने आणि विजयाचा झेंडा रोवला तो म्हणजेच श्री चिंचोबा आलेवाडी या संघानं. मॅन ऑफ द मॅच याही किताबाकडे जाणार आहोत. गोलंदाजी त्यांची ताकद राहिली. धाकटी डहाणूचा मात्र प्रवास थांबला आणि मॅन ऑफ द मॅच या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. श्री चिंचोबा आलेवाडी या संघामध्ये बघा बॅटिंगमध्ये फार काही मोठ्या रन नाही केल्या, परंतु जिथे भागेश होते, भागेशने 3 बॉलमध्ये 7 रन, 2 षटक आणि 2 विकेट, ते महत्वाचे. मयूर मर्देला बाद